आज आपण सेल्स पर्सनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या व्यवसायाचा जो सेल्स पर्सन असेल त्याला आपण आपल्या व्यवसायाचा चेहरा म्हणून सर्वांसमोर ठेवत असतो आणि ह्या सेल्स पर्सनचं वागणं बोलणं म्हणजेच तुमच्या ब्रँडची ओळख अशी आज मार्केटमध्ये सिच्युएशन असते किंवा त्याची तुमची ओळख म्हणून सेल्स पर्सनकडे बघितलं जातं. आता बऱ्याचदा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला असाल. आता सगळ्यात पहिलं आपण उदाहरण घेऊ, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही गेलात, मोठ्या शोरूममध्ये गेलात, तर तुमचं स्वागत एकदम हसून केलं जातं आणि याचा एक डायरेक्ट इम्पॅक्ट असा होतो की त्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि तुम्हाला त्या ब्रँडविषयी चांगली भावना निर्माण होत असते. आता रिसेप्शन काउंटर किंवा सेल्स पर्सन ज्या काउंटरला असतात त्या ठिकाणी तुम्ही जर का पॉझिटिव्हिटी मेंटेन केली व्यावसायिक म्हणून, तर तुमच्या सेल्समध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शनसुद्धा वाढणार आहे. आता बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर गेले, आता गव्हर्नमेंट फॅसिलिटीजमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बऱ्याच वेळेला ॲरोगंट स्पीच तुम्हाला दिले जातात. ॲरोगंटली तुमच्याबरोबर वागलं जातं किंवा त्यांना गरज दाखवली जात नाही. असं दाखवलं जातं की तुम्हालाच सगळ्या गोष्टींची गरज आहे, तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही इथे या आणि तुमचे काही कागदपत्र असतील, तुमचं काय काम असेल ते काम करून घ्या. पण त्याच्या अपोजिटमध्ये जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही गेलात तर प्रायव्हेटला कस्टमरची गरज खूप जास्त असते आणि दोन्हीही बाजूंनी गरज असल्यामुळे ती गरज भागवण्यासाठी दोन्हीही बाजू कायम प्रयत्नात असतात की बाबा माझ्याकडूनही ग्राहक नको आणि जी काही आपण ज्या ठिकाणी सेल्स पर्सन गेलेला आहे आपणही त्याच्याबरोबर चांगलं बोललो तर तोही आपल्याला चांगल्या प्रकारचे जे काही डिस्काउंट्स असतील तो ऑफर करेल किंवा चांगल्या प्रकारचं मटेरियल असेल तो ऑफर करेल. मग ज्यावेळेला आपण सेल्स पर्सन म्हणून आपल्या एखाद्या माणसाला नियुक्त करू तर त्याच्यामध्ये काही क्वालिटीज असणं गरजेचं आहे. तो म्हणजे तो खूप पोलाईट असला पाहिजे, हंबल असला पाहिजे, पंक्च्युअल असलं पाहिजे, म्हणजे काय वेळेचं पालन त्यांनी केलेलं पाहिजे. नाहीतर मग सेल्स पर्सनची ड्युटी 8 वाजताची आहे, 9 वाजताची आहे. सेल्स पर्सनच जर का 10च्या पुढे दुकान उघडत असतील किंवा तिथं हजर राहत असतील तर अनअटेंडेड लोकांमुळे तुमचं सेल पण जाऊ शकतो. मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काळजी घ्यायची की सेल्स पर्सनचं राहणं, वागणं, बोलणं कसं आहे, त्याचं दिसणं कसं आहे हे सुद्धा खूप मॅटर करतं. ज्यावेळेला आपण एखादा सेल्स पर्सन अपॉइंट करू, बेसिकली तुम्ही बघितलं असेल की फिमेल अटेंडंट बऱ्याच ठिकाणी असतात. इवन आपण एअर होस्टेस बघितले असतील तर मॅक्सिमम लोकेशनला एअर होस्टेस ज्या असतात त्या असतात फिमेल्स. मग या फिमेल्स काय करतात तर फिमेल्सचं वागणं बोलणं ऑलरेडी त्यांच्या स्वभावामध्येच असतं. सॉफ्ट ज्या भाषेमध्ये आपण बोललं जातं किंवा सेवा करण्याची भावना ही फिमेल्समध्ये पहिल्यापासूनच रुजू आहे. ह्या गोष्टींसाठी फिमेल्स तिथं असतात. तर तुमच्या शॉपवरती जे कोणी अटेंडंट असतील, जे सेल्स पर्सन असतील, त्यांच्यामध्ये हे क्वालिटीज आहेत का तुम्ही नक्की बघून घ्या आणि त्यानुसारच आपले सेल्स पर्सन अपॉइंट करा. धन्यवाद.